बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार सरकारने मोठी घोषणा केली आहे। सरकारने बिहारमधील रहिवासी असलेल्या महिलांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। बिहारमधील महिलांना आता 35% आरक्षण मिळणार आहे। महिला सशक्तीकरणासाठी बिहार सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। बिहारमध्ये आता विधानसभा निवडणूक होणार आहे। त्यापूर्वी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नितीश कुमार यांनी घेतलेला हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। सरकारने आरक्षण देण्याच्या निर्णयात स्पष्ट केलंय की बिहारमधील मूळ रहिवासी असलेल्या महिलांनाच हे आरक्षण मिळेल। म्हणजेच दुसऱ्या राज्यातील पण बिहारमध्ये राहणाऱ्या महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलंय की बिहारमधील युवकांना नोकरीच्या अधिक संधी मिळणार आहेत। युवकांना प्रशिक्षित करणे आणि सशक्त करण्यासाठी बिहार युवा आयोगाचे गठन करण्यात आले। आज मंत्रिमंडळाने बिहार युवा आयोगाचे गठन करण्यास मंजुरी दिली आहे। आयोगात एक अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष आणि 7 सदस्य असणार आहेत। आयोगाच्या सदस्याचे जास्तीत जास्त वय 45 असणार आहे। युवकांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आयोग सरकारला सल्ला देण्याचा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे। युवकांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी सरकारी विभागासोबत आयोग समन्वय करण्याचे काम आयोग करणार आहे।